हिरव्यागारचा एक थेंब टाकल्यानंतर त्या अग्नी ज्वालातून तेल तापलेलं सुद्धा एका थेंबाने शीतल होतं, तर चंदन सापडणं कठीण आहे. विठाला विठाला चंदन सापडेल, माणिक्य नमो गजे, मोती सापडेल, माणिक सापडेल नाही मला, पण पारख पाहिजे ना. हिरा ठेविता आयरणी, हिरा ठेविता आयरणी, सुताराकडे करेन, घिसड्याकडे करेन, कारण का त्यांच्यावर आयरन असते आणि त्या आयरनीवरती तो हिरा ठेवायचा आणि वरून गण हाणायचा. हिरा जर फुटला तो डुप्लिकेट. विठाला विठाला विठाला. पण तो हिरा जर आयरनीमध्ये जर घनामध्ये शिरला तर तो खरा, तो खरा. पण पारख पाहिजे. त्याला दोन उदाहरण समजलं. तिसरं उदाहरण आहे काक कृष्ण पिक कृष्ण काक काक बक बको. हा कावळाला कोकिळा दिसायला सारखा असेल, कावळा पुढात असेल, पण कोकिळा झाडावर राहून पाणी शोधेल. विठाला विठाला विठाला. सगळे कितीतरी असतील, हंस वेगळा असेल. हंस तो हंसच राहिला महाराज, कारण राजहंस पक्षामुळे तर हरिश्चंद्र राजाला वनवास भोगावा लागला. का मोत्याचा हाराची पारख त्या राजहंसाला आहे आणि राजहंस पक्षाने हार गिळला मोत्याचा, म्हणून हरिश्चंद्र राजाला वनवास भोगावा लागला. म्हणून पारख आहे महाराज. तद्वत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये साधूची भेट होण्यासाठी आणि ओळखण्यासाठी सुद्धा फार मोठी गरज आहे. बरोबर ना. ऐशी कैसियाना भेटतील साधू. साधूची भेट दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य देह दीनाम शनभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. साधूची भेट व्हायला तू मन मी हेच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी. मध्ये एकाते मन मना मद भक्तो मध्याजी नमस्कार नववाद्या. विठाला भक्तीने पुढे जाण्यासाठी, पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैरागी येते. भक्ती श्रेष्ठ करावं लागेल आणि भक्ती श्रेष्ठ करण्यासाठी बुद्धीची मनाची एकत्र झाली का ते मन त्या साधूकडे जातो. विठाला विठाला साधू म्हणायला तयार. बरोबर ना. त्याच्यापेक्षा थोडं पुढे बोलू का महाराज. मल्लीनाथ महाराज, मी गावात किती वर्ष कीर्तन करून मला माहिती नाही, पण मी 10-5 कीर्तन चांगले केले कुठे बी. तर लोक म्हणतात मला माळ घालायची. मी माळ घातल्यानंतर मी साधू होऊ शकत नाही दुसऱ्याला माळ घालत. बरोबर ना. एक प्रश्न. दुसरा प्रश्न, मी चांगले कीर्तन केलेत आणि दुसऱ्या गावात चालून दुसरे लोक मला साधू म्हणते, पण माझ्या अंतकरण साधूची वृत्ती असावी. विठाला विठाला साधूच्या भेटीसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 8 पिढ्यापर्यंत, किती पिढ्यापर्यंत आहेत का पाठ? विठ्ठल बाबाच पाहिजे का? कोण पाहिजे? कोण? 8 पिढ्या सांगायला कोण पाहिजे? जगतामध्ये
350 वर्षापर्यंत म्हणा किंवा 400 वर्ष म्हणा, कारण 42 वर्ष तू करायचं आवश्यक आहे. जगतामध्ये आळंदी आणि देऊच्या ठिकाणी विस्तार करत असताना विश्वंभर बाबा जन्माला आले. आणि विश्वंभर बाबा जन्माला नंतर विश्वंभर बाबाचं स्वयंवर झालं. आणि स्वयंवर झाल्यानंतर विश्वंभर बाबाला 2 मुलं जन्माला आले, हरी आणि मुकिंदा. 2 मुलं जन्माला आले. त्याच्यातले मुकिंदा मरण पावले आणि हरी जाज्वल्य झाले. आणि हरी करून पुढे वंशावळ वाढली. विठाला 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 सांगितलं या जगतामध्ये 8 पिढ्यापर्यंत असं काही साधू तत्व निर्माण होईल. आणि त्या साधू तत्वामुळे जगतामध्ये ज्या त्या साधूच्या संगती राहील, नाही त्या साधूच्या मुखातून आलेल्या वाणीचा अभंग गाईल, तो साधू तत्वापर्यंत जाईल. हे सांगता येणार नाही. बरोबर ना? माझे 10,000 आपण पाठ असेल आम्ही बरोबर ना? माझा पंचरत्न हरिपाठ पाठ नाही, 10 पाठ व्हायचे. वारकरी संप्रदाय दंड केला आपला. पंचरत्न हरिपाठ पाहिजे, काकडा पाहिजे, विचार सागर पाहिजे. जगताचा विचार करताना आमाबाईने सांगितलं हरीला आपल्या वंशावळामध्ये असा काही महान संत अवतीर्ण होणार आहे. आणि तो संत अवतीर्ण, त्या संताची सुद्धा भेट ज्या साधू संघ होणार आहे त्याला 8 पिढ्याचं पुण्य लागेल. वंश परंपरा दासमी अंकित आणि तुका मोकलिता लाजव का माझ्या वडिलाची मी आवाज नाही चालत. यांचं एकाच 8 दिवसात आवाज नाही, महिनाभर बोलले नाही. रामनवमीच्या दिवशी 3 कीर्तन आले महाराज करायचं तरी काय, तरी तुम्हाला एक दिलं पाठवून द्या. महाराजांना त्या एक आमच्या माहीत मारायचं सुट्टीच नाही. आता काय आज तर एवढं अडचणीत होतं महाराज, तुम्हाला बोलू नये. परमार्थामध्ये घरातल्या अडचणी एवढ्या मोठ्या निर्माण होतात महाराज, पण साधूच्या विचारांच्या अडचणी जातात महाराज. महाराज 7:30 ला रामकृष्ण सुरू झालं तेव्हा मी ज्वारीचे पोते शिवत होतो शेतामध्ये. रामकृष्ण झालं आंघोळ करावा, कपडे घालावा, तोंड धुवा, तोंड वाढावा. ते कपडे इस्त्री टाकले पैसे महाराज त्यांनी नाही दिले. घरी आला ती म्हणली कपडे, ती म्हणली मला काय माहिती तुमचा धंदा. मी म्हणतो तुकोबारायला एवढी अडचण तरी परमार्थ घडत होता महाराज. मला त्याच्याकडे जायचं. जगताचा विचार करत असताना मग हरीला ज्या वेळेस आमाबाईने सांगितलं का आपल्या कुलामध्ये जन्माला येईल, हरीला मुलगा जन्माला आला. पदाजी पदाजीला शंकर, शंकरला विठ्ठल, विठ्ठला कानोबा, कानोबाला बोलोबा, बोलोबाला तुकोबा. विठाला विठाला अवतीर्ण झाल्यानंतर या शास्त्र चिंतनामध्ये रात्रंदिवस भंडारा डोंगरावर रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी हरी रामकृष्ण हरी.
अशा रामकृष्ण हरी टाळ चिपळ्या विना घ्यावं आणि रस्त्याने जावं. रस्त्याने जात असताना चिंतन करता 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 एक दिवस जगद्गुरु तुकाराम म्हणले, अरे आता कुठपर्यंत देव आहे रामकृष्ण हरी करायचं. एवढा परमार्थ करून जर मला साधू भेटत नसेल, देव भेटत नसेल, गुरु भेटत नसेल, तर माझ्या वाणीच्या वाणी, माझे पाय ना पाय, माझे डोळे ना तुझ्या भेटीसाठी आतुर झालेले होते. दिन रजनी हाचे धंदान गोविंदाचे पवडे चिंतने चिंतने तद्रुप. विचार करू लागले महाराज काय करावं काय करावं. जगद्गुरु तुकारामाने एक दिवस विचार केला. 12-12:30 वाजले. हातात टाळ चिपळ्या घेऊन नाचून नाचून दंग झाले. गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ, गुळगुळा वाजती टाळ. जसं काकडा पाठी नकल कीर्तनात अडचण नाही. आमचे वारकरी संप्रदायाचा वारसाच असला म्हणून दिंडीमध्ये टोटली काकडा असावा, पाठामध्ये काकडा असावा, बरोबर ना. मालिका ज्यावेळेस वारकरी संस्थेमध्ये आला तर त्याला पहिल्यापासून मालिकाच पाठ करावी लागते ना. मंगलचरण असन, दुसरं चरण असन, भोपळ्या असन, काय असेल ते टोटली जी मालिका आपल्या साधू संतांनी जेवढ्या घालून दिल्या, जेवढ्या मालिका असेल, जोग महाराज असेल, आहेर महाराज असेल, काय असेल, त्या सर्व महाराजांच्या मालिकेचे अभंग पाठ झाल्याशिवाय त्याचा पाठच होत नाही, बरोबर ना. तुम्ही एवढे विद्यार्थी घडवतात कशामुळं? पाठामुळे. ना जनाजना चाललेला आहे महाराज. नको करायला विचार पडला आता काय करावं काय करावं काय करावं. तुकाराम महाराजांनी चिपळा विना सर्व जवळ ठेवलंय. पद्मासन घातलंय. पद्मासन घातल्यानंतर सुद्धा मन चलविचल नाही, शांत झालेलं आहे. मन करा रे प्रसन्न. एका सिद्धीचे कारण शांत चित्त केलं. शांत चित्त केल्यानंतर सहज तुकोवर आहे. त्या असणाऱ्या भंडाऱ्या डोंगरावर काही सुद्धा नाही. चटई नाही, म्याट नाही, गादी नाही, उशी नाही, बरोबर ना. आता हे आसन जे करतात ना महाराज, हे करण्याची गरजच नाही. पण आज आपलं पैसा झाला, फॅट जास्त झालं. काय झालं? काय तुम्ही जर फडकऱ्याच्या कीर्तनात गेल ते सापडा. फडकऱ्याच्या कीर्तनात नाही सापडणार. आणि फडकऱ्याच्या कीर्तनात डबल प्रमाण जर कीर्तन करायला देता आलं तरच कीर्तन करा, नाही तर नाही. लगेच व्यासपीठाच्या बाजूला, लगेच इमिजिएटली तुम्ही गेले फडकऱ्याचे एकदाच कीर्तन केलं, परत नाही केलं. नको नको राम कुठे महाराज. हा एखाद्या वैराग्याला भ्यावा नाही, पण त्या फडकऱ्यात गेलं भीती वाटते. बोलू का महाराज? जाऊ द्या. मला वाटतं 2007 मध्ये मला गुरुवर्य विठ्ठल बाबांनी रिसोडला कीर्तन दिलं. आपण गेलतो ना पुण्याला, त्याच्या अलीकडे महाराज रिसोडच्या कीर्तनाला मला बाबांनी कीर्तन दिल्यानंतर तिथले टाळकरी होते 700 आणि मृदंगाचार्य होते 12. मी द्वातार कुंडाला बाबा ते म्हणले घाबरतो काय, माझे पुढे उभे राये सांभाळी, चिंता करू नका म्हणले. मी त्या टायमाला हे झटका दाखवला होता रामटेक कारीचा.
दोन मर्दांगाचे अरे म्हणले बाबा काय राग दिसतो. त्याच्यानंतर ते गारुड करायला नेलं तर तिकडेच कीर्तन करायला परत आम्हीच घेतो. मला विशेष सांगायचं आहे तुकाराम महाराजांच्या शास्त्रचिंतनामध्ये काही नाही आणि त्या असणाऱ्या धरणी मातेवरती डोकं टेकवलं महाराज. डोकं टेकवल्यानंतर काय करावं काहीच विचार नाही. मने शांत झालेलं होतं. फक्त भगवंताचं चिंतन होतं आणि भगवंताच्या चिंतनामध्ये साधूची भेट नाही झाली. बाबाजी आपुले सांगितले नाम स्वप्नात दृष्टांत साक्षात्कार झाला. डोळे उडून पाहतात महाराज जवळ कोणीच नाही. मला त्याशी स्वप्न पडत होतं भूतच मागं लागलो होतं म्हणून ते ऍक्सिडेंट झाला. स्वप्न पडलं मला. मंत्र दिला रामकृष्ण हरी पाहता तर जवळ कोणीच नाही पण मंत्र भेटलाय. मग सद्गुरूची भेट होणं ही शिष्याची इच्छा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मोठं 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केलं ना, श्रद्धावान लभते संयंत्रियं ज्ञान लब्धा पराशांती मजरे नंदी गच्छती. ते तनु मनु जीवे चरणाशी लागावे अग्रवत्ता करावे दास्य सकळ विठाला विठा. गुरुवर सध्या कुठपर्यंत आहे? कीर्तनकार होस तर कीर्तनकार झालं रे झालं तर गुरुचंच कीर्तन गावात नसावं अशी शिष्याची इच्छा. एक मी 6वी पासून 9वी पर्यंत निघून आलो होतो. सुभाष कोरडे आम्ही होतो संपूर्ण बरोबर. आणि आम्ही शाळेत असल्यानंतर मला रोखले मॅडम होते आपल्याला दुबे सरांची मिसेस. आता सरपंच आपल्या इथे बाळवणीला त्यांचं माहेर तिकुल. आणि शाळा सुटल्यानंतर तर ते 15 ते 20 वर्ष आमची काही भेट नाही भेटच नाही. पण मला ज्यावेळेस त्या टाकळी किशोरमध्ये एक कार्यक्रम होता. मी कीर्तन करत असताना मॅडम आल्या आणि मॅडम आल्याबरोबर मॅडमला मी नावागावासकट हाका मारली. ती म्हणजे असा कोणचा विद्यार्थी आहे तर आतापर्यंत फक्त मला नावागावाने हाका मारला. कीर्तनाच्या जवळ आल्या. कीर्तन संपल्यानंतर म्हणले तुम्ही कोणाले आहात? म्हणलं मी निंबळकचा विद्यार्थी आहे तुमचा. त्या ताईंनी मला मॅडमनी सांगितलं तर मी आतापर्यंत जेवढे विद्यार्थी घडवले त्याच्यातला कीर्तनकार फक्त एवढाच मला भेटला का मला ओळखणार. गुरुपेक्षा गुरुजवळ श्रद्धा आणि गुरुचं तत्वज्ञान गुरु साक्षात्कार देऊ शकतात आणि साक्षात्कार गुरुचा झाला तर मग संत ओळखता येतो. विठाला विठाला विठाला.